पिंपरी चिंचवड पोलीस हे निलेश चव्हाणच्या घरी दाखल झालेले आहेत। निलेश चव्हाणला घेऊन पोलीस त्याच्या घरी दाखल झालेले आहेत। सासू आणि नणंदेचे मोबाईल तिजोरीमध्ये त्याने लपवले आहेत। या संदर्भातला अधिकचा तपशील घेऊया आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, विक्रांत, खरं तर आज निलेश चव्हाणची पोलीस कोठडी मागताना पोलिसांनी म्हटलं होतं की आम्हाला याच्या मोबाईलचा तपास घ्यायचा आहे, काही डेटा आहे तो डेटा सुद्धा त्याने डिलीट केलाय, त्याचा सुद्धा शोध घ्यायचा आहे। आणि हागवणे कुटुंबातले जे करिश्मा हागवणे आहे आणि शशांक हागवणे या दोघांचे मोबाईल जे आहेत ते निलेश चव्हाण यांच्याकडे आहेत। त्यामुळे त्याचा सगळ्याचा तपास करण्यासाठी त्याला आज खरं तर कोर्टाने पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि त्यानंतर हा सगळा तपास सुरू करण्यात आलेला आहे। आता बावधन पोलीस सगळे जे आहेत ते आरोपीला घेऊन त्याच्या घरी गेलेले आहेत आणि मोबाईल कुठं ठेवला याचा शोध घेत आहेत आणि कुठं लपवून ठेवला आहे का कुठं फेकून दिला या सगळ्याचा तपास जो आहे तो आता बावधन पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। नेमका आता या तपासात काय काय पोलिसांना सापडतंय ते पाहणं महत्त्वाचं आहे। पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत आणि नेमका घटनाक्रम काय झाला आणि त्याचा हेतू काय होता याचा सगळ्याचा तपास जो आहे तो आता सुरू करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यामुळेच त्याचं औदुंबर सोसायटीतील एक कर्वेनगर मधले जे घर आहे त्या घरामध्ये आता पोलीस दाखल झालेले आहेत आणि सगळी झाडाझडती घेताना पाहायला मिळत आहेत। विक्रांत, बरं, या सगळ्या घटनांकडे असंच लक्ष असू द्या बालाजी। तुर्तास धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।